जय सियाराम मंडळी. मी तृप्ती चव्हाण बेले आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते वसुंधरा पायी दिंडी 2025 मध्ये. पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून आणि संकल्पनेतून साकारलेली ही परम पावन असलेली पायी दिंडी जी निघाली आहे रामानंद संप्रदायाच्या उपपीठ मराठवाडा श्री क्षेत्र माऊली माहेर सिमुरगव्हाण येथून 28 सप्टेंबर 2025 रोजी आणि आज दिनांक आहे 5 ऑक्टोबर 2025. आज दिंडीचा तब्बल 8वा दिवस. मंडळी, आपण निसर्गाची काळजी घेतली तर निसर्गही आपली काळजी घेईल. कारण पर्यावरण वाचवणे म्हणजे भविष्य वाचवणे. आपणही या हरित क्रांतीचे साक्षीदार होऊयात आणि पहिल्या सत्राचा आनंद घेऊयात. सूर्योदयामुळे लाल, गुलाबी, केशरी रंगाच्या छटा पूर्व दिशेला दिसू लागल्या. जाईजुईच्या सुगंधाने संपूर्ण परिसर मधुर सुगंधाने मनमोहक असू लागला. इतकंच काय, पक्ष्यांचे आवाज कानावरती पडताच जणू काही मधुर आवाजात परमेश्वराचे गुणानुवादच गात असावेत असा सुंदर भास मनाला झाला. आणि वेळ झाली ती प्रातः काळच्या काकड आरतीची. जसं हंबरताती तानी वासरे पानवती गाई भक्त वत्सला आम्ही लेकरू तू आमची आई, तू आमची आई. आणि सकाळच्या काकड आरतीची सुरुवात झाली. अगदी भ्रमराप्रमाणे तो जसा स्वतःचे ध्येय विसरत नाही, अगदी तसेच सर्व यात्रिकी आपणाला ह्या प्रातःकाळ पूजनासाठी आतुर झालेले दृष्टीस पडत असतील. मंडळी, हे पूजन यजमानांच्या हस्ते संपन्न झाले व मंत्रोच्चाराने वेद संपन्न पुरोहितांद्वारे षोडशोपचार पद्धतीने पूजन करण्याचे सौभाग्य यजमानांना लाभले. त्याचबरोबर यात्रिकी व भक्तगणांनी देखील मानस पूजेचे सुख उपभोगले. तदनंतर मंगलमय वातावरणात अतिशय उत्साहात धुपारती संपन्न झाली.
आता मात्र वेळ झाली ती जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांच्या प्रस्थानाची. आकर्षक रंगीत सुगंधित फुलांनी प्रेमभावानी गुंफलेल्या माळांनी सजवलेला हा रथ अगदी हृदयाला भारावून टाकेल असा आकर्षक दिसत आहे. आणि पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या पादुकांना विराजमान करण्यात आले ते अशा सुंदर मनमोहक दिसणाऱ्या रथामध्ये जो कोणाचेही लक्ष वेधून घेईल. आणि तदनंतर अशा प्रफुल्लित वातावरणामध्ये या दिंडीने पुढील प्रस्थानासाठी पुढचा प्रवास सुरू केला आहे. दिंडी हा भक्तिभाव वृद्धिंगत करण्याचा अनोखा मार्ग आहे. हजारो भक्तगण एकत्र चालतात ते केवळ गजराच्या आणि गुरुकृपेच्या सामर्थ्यावर. हा अनुभव मनाला एकाग्रता, श्रद्धा आणि तीच गती देतो. रोजच्या जीवनातील धकाधकीने हरवलेल्या मनाला भक्ती हा प्रवास शांतता आणि आनंद देतो. दिंडीत सहभागी होणारे लोक विविध गावातून, क्षेत्रातून एकत्र येऊन यात्रा करतात. यातूनच सामाजिक एकता आणि सहयोग शिकायला मिळतो. एकमेकांची मदत करणे, अन्नपाणी वाटणे, रस्त्यावर सुरक्षितता ठेवणे यामुळे सेवा भावनेला प्रोत्साहन मिळते. समाजात सकारात्मक संस्कार निर्माण होतात. दिंडीमध्ये चालत चालत गजर करताना अनेक किलोमीटरचा प्रवास करणे शरीरासाठी व्यायामच ठरते. हृदय, स्नायू आणि सहनशक्ती वाढीसाठी मदत होते. मानसिक आरोग्य सुधरविणे आणि आत्मविश्वास देखील वाढवणे यासाठी मोलाचा सहभाग आहे. आपल्याला सुद्धा या वसुंधरा पायी दिंडीमध्ये अनेक वयोवृद्ध, युवा, महिला वर्ग दिसत असतील. असे अनेक लोकांचा समावेश असून देखील या दिंडीचा प्रवास अविरतपणे चालू आहे. वृक्ष हे निसर्गाचे अनमोल वरदान आहे. मानवाच्या जीवनासाठी झाडांचे महत्त्व अतिशय मोठे आहे. झाडांशिवाय पृथ्वीवर जीवन शक्य नाही. झाडांमुळे आपल्याला शुद्ध हवा, सावली, पाऊस, अन्न, औषधे, लाकूड मिळते. ते वातावरणातील प्रदूषण कमी करतात आणि पृथ्वीचे तापमान नियंत्रित ठेवतात. झाडे आपल्या पृथ्वीची फुफ्फुसे आहेत. आज वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि जंगलतोडीमुळे पर्यावरण धोक्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करणे ही आपली जबाबदारी आहे. झाडे फक्त लावणे पुरेसे नाही, तर त्यांची काळजी घेणे ही तितकेच महत्त्वाचे आहे.
महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. अल्पोफाराच्याच ठिकाणी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे पुरोहितांद्वारे व यजमानांच्या हस्ते पंचोपचार पद्धतीने पूजन करण्यात आले. तसेच अनेक भक्तगणांनी दर्शनाचा लाभही घेतला. आता ही दिंडी पोहोचली आहे टी पॉइंट जामगाव
बायपास, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर येथे सर्व यात्रिकी व भाविकांसाठी अल्पोपहाराची उत्तम सोय करण्यात आली आहे व त्याच ठिकाणी अल्पोपहाराची सोय करणाऱ्या अन्नदात्याचे नाव आहे श्रीमंत ज्ञानोबा जाधव. आपण केलेले अन्नदान हे केवळ परोपकार नाही तर ते ईश्वर सेवेचे प्रतीक आहे. काणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. काणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली अतिशय सुंदर वातावरणात पायी दिंडीचे औचित्य साधून 5 ऑक्टोबर 2025 रोजी वृक्षारोपण होत आहे. ठिकाणाचे नाव आहे टी पॉइंट, जामगाव बायपास, बार्शी तालुका, जिल्हा सोलापूर. वृक्षारोपण करण्यासाठी मान्यवर देखील उपस्थित होते. श्री नंदकुमार हनुमंत आवटे, पोलीस पाटील, जामगाव तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. प्रसन्न वातावरणामध्ये वृक्षारोपण सोहळा होताना आपणा सर्वांना दिसत आहे. महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली
जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगी दुपारच्या विश्रांतीच्या ठिकाणी म्हणजेच विश्व लॉन्स तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात स्वागत करताना भाविक भक्तगण दृष्टीस पडत आहे. त्याचबरोबर सुवासिनींनी देखील मंगल आरतीची जय्यत तयारी केलेली आहे. युवाही मागे नाहीत. स्वागतासाठी फुलांचा वर्षाव करताना अतिशय उत्साही आणि प्रफुल्लित दिसत आहेत. या सर्वांच्या मुखात पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींचं नाम आणि डोळ्यात त्यांची छवी स्पष्ट दिसत आहे. परिसर मंदिरात परिवर्तित झाल्यासारखा वाटतो. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे आगमन होताच सिद्ध पादुकांना संत पेठावरती विराजमान करण्यात आले. त्याचबरोबर यजमानांच्या हस्ते पुरोहितांद्वारे षोडशोपचारे पद्धतीने पूजन करण्यात आले व तदनंतर आरती देखील संपन्न झाली. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ
महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी मानवाला पौष्टिक आहारांची गरज ही अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आपल्या शरीराला योग्यरित्या वाढीसाठी, ऊर्जा मिळण्यासाठी, आजारांपासून संरक्षण मिळण्यासाठी आणि मेंदूच्या कार्यासाठी विविध पोषकांची घटकांची आवश्यकता असते. संतुलित आहारामुळे शरीरातील ऊतकांची दुरुस्ती होते, रोगप्रतिकारावर शक्ती मजबूत राहते, मानसिक स्वास्थ्य टिकते आणि जीवनसत्व खजिनांच्या मदतीने जैव रासायनिक प्रक्रिया सुरळीत पार पाडते. बघा हा, या पायदिंडीमध्ये प्रत्येक यात्रिकी भक्तगणाची काळजी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांना आहे. सकाळच्या नाश्त्याला ज्या गोष्टी प्रत्येक यात्रिकीसाठी पोषक आणि पौष्टिक आहेत, ज्या गोष्टीने त्यांच्या शरीरातील प्रतिकार शक्ती वाढू शकते, या सर्व गोष्टींचा आहारामध्ये समावेश केलेला आहे. एवढी काळजी प्रत्येक वेळी आपली आईच आपल्या लेकरांसाठी घेते आणि ही संपूर्ण यात्रिकींसाठी आईच आहे. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिरा जशी वेल झाडाभोवती घट्ट गुंफून राहते, तसाच प्रत्येक यात्रिकी स्वतःच्या मनाला सतत नामात एकसंग ठेवू पाहतो. इतकाच एकसंग होतो की महाप्रसादाचीही चाहूल त्यांना भासत नाही. परंतु त्या सगळ्यांची काळजी असते ती म्हणजे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांना. आणि आता वेळ झाली ती महाप्रसादाची. महाप्रसादासाठी ही दिंडी आता पोहोचली आहे विश्व लॉन्स, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर येथे. ज्यांच्या हातून अन्नदान झाले ते भाग्यशाली दाते आहेत शरद सीताराम मते. आपल्या सेवाभावामुळे खरंच अर्थाने अन्नदाता सुखी भव हा आशीर्वाद सत्य ठरतो. जय सियाराम मंडळी, आता ही दिंडी इथेच अल्प अशी विश्रांती घेणार आहे. आपण सर्वजण पुन्हा अल्प अशा विश्रांतीनंतर भेटूया पुढील सत्रात. तोपर्यंत आपणा सर्वांना जय सियाराम.